जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवर. तर मित्रांनो, आज आपण महाशिवरात्रीनिमित्त बॅनर तयार करणार आहोत. तर बॅनर तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झड आर्चर नावाचे हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. तर या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपलं मटेरियल जे आहे झिप फाईल, ते झिप फाईल पण तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. त्यानंतर हे सर्व केल्यानंतर तुम्हाला झड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून जे आपण झिप फाईल दिलेली आहे ती झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. झिप फाईलला वरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय अशा प्रकारे आपलं महाशिवरात्रीचं फोल्डर ओपन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पिक्सल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन .plt ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर .plpवरती क्लिक करून तुम्हाला जे आपण एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे त्या फोल्डरला ओपन करायचं आहे. काही अशा प्रकारे मी आता एक्स्ट्रॅक्ट केलेलं फोल्डर ओपन करून घेतो. त्यानंतर काही अशा प्रकारचा आपला इंटरफेस आलेला असेल तर या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर काही अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. तर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं असेल तर तुम्ही इथे एडिट करून इथे तुमचं नाव पण टाकू शकता काही अशा प्रकारे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. काही अशा प्रकारे तुमचं नाव इथे टाकलं जाईल आणि इथे या बॅनरमध्ये जर तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करून इम्पोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो इथे ॲड करायचा आहे आणि बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करता हे तुम्हाला येत नसेल तर यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आय बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल किंवा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देऊन देईल. त्यानंतर एक चांगला बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. मी आता ॲड करून घेतो फोटो. तर काही अशा प्रकारे आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर रिलेटिव्ह साईजवरती क्लिक करून याची साईज थोडीशी कमी करायची आहे आणि काही अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे प्रॉपर. त्यानंतर आपला फोटो ॲडजस्ट झालेला आहे मित्रांनो. तर हे बॅनर आता गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे डिफॉल्टला अल्ट्रावरती करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं बॅनर गॅलरीमध्ये डायरेक्टली सेव्ह होणार आहे. त्या अगोदर तुम्हाला चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण असेच प्रकारचे आकर्षक डिझाईन किंवा बॅनर व्हिडिओ यावर डेली व्हिडिओ टाकत असतो. तर त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.